काय भोपळ्यात आणि दगडात काय फरक आहे? अरे लय फरक आहे ना अण्णा. भोपळा तरतो आणि धरणाऱ्याला तारितो, तसं ओंकार धरणाऱ्याला तारितो, असं आहे ना ते. ओंकाराची प्रदक्षिणा केली ना या माऊलीना. कशाची केली? ओंकाराची. ओंकार हा जो आहे याला धरल्यामुळे किती तरुण गेले. हो, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले, तरले कोणता काळ आहे आणि तरती हा कोणता काळ आहे? तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारक जो नामकंठातून धाक घेतो, हो, आणि त्या अमरकंठाची प्रदक्षिणा हे माऊली करून आले. आणि म्हणून हे आजचं कीर्तन आहे. ते तीर्थ आहे, जगात विख्यात असं तीर्थ आहे. असे कितीतरी तीर्थ आहे. आई बाप सुद्धा तीर्थ आहे, पण कोणाचे? आई बापानेच तर पुंडलिकाला आणले आणि आई बापाने तर पांडुरंगाला आणलेले आहे. तिथं पुंडलिकाने काय कोणाची सेवा केली? आई बापाची केली. कोणाची केली? तो म्हणे अरे आलो ना, मी आलो नाही, उभा राह तिथं, तुला काय काम आहे? निस्ता उभा नको राहू. तर मग काय कर, जे तुझ्या दर्शनाला येतील त्यांना मुक्त कर. निस्ता उभा नको राहू. तो अजून उभा आहे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोळी, उतरी काच लावणी, उतरी काच लावणी. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोळी, उतरी काच लावणी, उतरी काच लावणी. आता एक काम कर, निस्ता उभा नको राहू कमरावर ठेवून. मग जे तुझ्या दर्शनाला येतील, जड मूड कसेही असतील, अडाणी, हो, गुरं ढोरं शेळ्या मेढ्या, हो, पण तुझ्या दर्शनाला आल्यानंतर त्यांना मुक्त कर. निस्ता उभा नको राहू. हो, हे सांगितलेलं कोणी आहे? पुंडलिकाने सांगितलेलं. किती योग झाले? योगे झाले 28, अजून काना मनाचे बैस, अजून काना मनाचे बैस, अजून काना मनाचे बैस. योगे झाले 28, अजून कानाचे बैस, अजून काना मनाची बैस, अजून काना मनाची बैस. योगे झाली 28 योग झाली बाबा. अजून उभा आहे. आणि तो कोणासाठी उभा आहे? भाविकासाठी 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 विठोला कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गावा. भाविकासाठी भाविकासाठी कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा. भाविकासाठी उभा, भाविकासाठी. आई बापाची सेवा केली आणि पुंडलिकाने पांडुरंगाला उभं केलं. अजून तसाच उभा आहे. हो. ऐसा कैसा रे तू धीट. अरे तो देव किती दिवसापासून उभा केलाय तू, आणि त्याला बस सुद्धा म्हणत नाही. तो म्हणतो नाही, ज्या दिवशी माझी आई बापाची सेवा संपल तोपर्यंत तू असाच उभा राह. हो. आई बाप काय झाले आता? आई बाप तीर्थ आहे. हो, म्हणून आपण तीर्थ स्वरूप म्हणतो. बरं, पती हा सुद्धा तीर्थ आहे, पण कोणाचा? पती हा तीर्थ आहे, पण कोणाचा? पतिव्रतेचा. जी पतीला आपल्या देव मानते, तिचं तीर्थ जर कोण असेल तर पती आहे. लक्षात ठेवा, पती. हो, पती हाही तीर्थ आहे. बरं, त्याच्यानंतर सांगू का तुम्हाला, सगळे तीर्थ स्वरूप आहे. हे तीर्थाचं जर वर्णन केलं, एक एक तीर्थ मी सांगत बसलो तर इतके तीर्थ आहे, 3 कोटी तीर्थ आहे. आणि मला वेळ 2च तास आहे, त्याच्यातला 1 तास तर गेला मी. हो, मग आता
तुम्ही केव्हा सांगणार हे 3 कोटी तीर्थ? मी तर एकच तीर्थ सांगितलं, तर एवढा वेळ झाला. तीर्थ केली कोटीवरी नाही देखिली पंढरी. तीर्थ केली कोटीवरी नाही देखिली पंढरी. जळो त्याचे झाले पदा, जळो त्याचे झाले पदा. कोटीवरी नाही देखली पंढरी तीर्थ केली कोटीवरी नाही देखिली पंढरी. जळो त्याचे झाले पदा, जळो त्याचे पदा. महाराजांनी प्रमाण काय दिलं? तीर्थे केली कोटीवरी. वरी नाही भेटली. आता कोटी तीर्थ केले, पण ते म्हणतात जर पंढरपूर पाहिलं जर नाही त्यांनी, हो हे बाकीचं सगळं कसं आहे? अरे बाबा हे सगळं वायवार आहे म्हणतात, असं आहे ते. एक सांगू का तुम्हाला त्याच्या पुढं? हे सगळे जे तीर्थ आहे, तुम्ही ही तीर्थरूपच आहे, फक्त एकच आहे. यांनी विचारलं तीर्थ का करायचे? तीर्थ हे एक प्रायचित्त आहे. कसं काय प्रायचित्त आहे? प्रायचित्त घ्यायचं. हो, ज्या वेळेला आपल्या हातून काही चूक घडली, त्या चुकीचं प्रायचित्त म्हणजे तीर्थयात्रा आहे, लक्षात ठेवा. हो. आणि ते तीर्थामध्ये भाव, प्रेम, आवड, श्रद्धा असेल तरच त्याचं फलद्रूप होतं, नाही तर नाही होत. हे मी पुन्हा सांगून ठेवतो. हो, त्याचं प्रयोजन निश्चित मिळतं. पण एक सांगू का तुम्हाला, त्याचं प्रयोजन निश्चित मिळतं, पण ते प्रयोजन तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रयोजन मनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. हो, प्रयोजन आहे त्याचं, पण ते त्या तीर्थामध्ये स्नान करावं लागतं. हो, नुसतं डोळ्यांनी पाहिलं तरी सगळे दोष जातात. हो, तीर्थाचा विशेष असा आहे, नुसतं वाणीने त्याचं नाव घेतलं तरी आणि त्या तीर्थाचं काही वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा. आपल्या जिल्ह्यामध्ये जे तीर्थ आहे, जिथे कुंभमेळा भरतो, नुसतं तीर्थाचं नाव घेतलं तरी माणसाचे दोष पळून जातात, दोष जळून जातात. एवढी काय आहे त्याच्यामध्ये आहे? वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ तीर्थे सकळ दोष जातात रे अण्णा, जातात. हो, तुम्ही म्हणाल मग तो बरं आहे, थोडक्यात उतारा नील होऊन जातो. वाचे काय नुसतं अदुगर पाप करायचं आणि नुसतं वाचे गंगा गंगा म्हणायचं, झालं मोकळा. त्याला काय नाही रे आप्पा, हे नकळत घडलं तर होतं, जाणून बुजून केले नाही होत. वाचे गंगा गंगा पाचे पापे ना जाती तीर्थाची बापे, ना जाती तीर्थाची बापे, ना जाती तीर्थाची बापे. संकल्पाचे बापे जाय तीर्थाची जपे न जाय तीर्थाची बापे, तीर्थाची जपे. काय म्हणले त्यांनी? प्रमाण अर्थ कळाला का तुम्हाला? तीर्थाच्या बापाकडून जात नाही, जाणून बुजून केलेलं पापाचं आहे. न कळत जर घडलं ना, काही घाबरायचं नाही. न कळत तुमच्या हातून 10-5 कोंबड्या मारल्या असतील, 10-5 मेंढरं मारले असतील, काहीच घाबरायचं कारण नाही. एवढ्याला फार झालं तर 1-2 बाटले फोडल्या असतील, 2-4, 10-20 बाटल्या फोडल्या असतील, त्याही फुकट मिळाल्या, त्या फोडल्या असतील. तुम्हाला सांगायचं म्हणजे इलेक्शनच्या वेळेला एवढं काही लई पाप केलेले, असं काही नाही, घाबरायचं काही कारण नाही. हे नुसतं तुम्ही देवाचं नाव घेतलं, गंगेचं नाव घेतलं तरी सुद्धा ते निवृत्त करतील. पण जाणून बुजून जर केलं तर त्यांनी प्रमाण दिलं, न जाती तीर्थाची या बापा, तीर्थाच्या बापाकडून सुद्धा जात नाही. मग याला वज्रलेप होतो. म्हणून बंधूंनो, यांनी विचारलं तुम्ही पंढरीचं वर्णन करताना असं सांगा का त्या पंढरपूरचं विशेष काहीतरी सांगा आणि कीर्तन बंद करा. अवघीच तीर्थ कुठं आलो? आताशी अभंगावर आलो. ते असं आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे
त्या तीर्थाचा विशेष काय आहे? विशेष असा आहे, एक वेळेला आणि देवाकडून पाप घडलं. जाऊ दे, जीवाचं सांगत नाही आता. देवाकडून पाप घडलं. मग देवाकडून पाप घडल्यानंतर आता काय करायचं? त्यांनी सांगितलं तीर्थाला जावं लागेल तुम्हाला. तीर्था वाचून तुमचं पाप जाऊ शकत नाही. आता 3 कोटी तीर्थ कवा करायचे? पण आता ते देव असल्यामुळे त्यांना काय शक्य नाही. चालले खूप तीर्थ केले आणि त्यांच्यात वाटेत नारदाची गाठ झाली. सांगितलं कुणीकडे? आणि तुमचं हाफिस कोण चालवतं तिकडं? ते म्हणणे हाफिस नाही, असा गुन्हा केलेला आहे. मी आता सध्या जे निलंबित आहे त्याच्यामुळे इकडे तीर्थयात्रा करायला निघालो. हो बरं, मग एक काम करा, तुम्ही आतापर्यंत तीर्थ केले, किती केले? ते म्हणे माझ्या अंगाला सगळे छिद्रे पडले. हो, माझ्या आता मी काय करायचं? त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे कोणाजवळ बसूही वाटत नाही, जसं काही करोना सुरू झाला. लांब बसवतो मी सगळ्यापासून. हो, आणि करायचं काय? त्यांनी सांगितलं किती केले आतापर्यंत? केले असतील 10-5 लाख. म्हणले एक काम कर, पंढरपूर केलं का? म्हणे नाही केलं. मग एक काम करतो, बाकीचं काय फिरू नको आता एवढे करायला तुला वेळ बी कमीच आहे आणि कीर्तनाचा वेळ संपून गेलेला आहे. हो, मग तू आता एक काम कर ना. काय कर? मी सांगतो तेवढं कर. पंढरपूरला जाय, स्नान कर, आणि स्नान केल्यानंतर त्या पुंडलिकाच्या समोर एक नंदी आहे. तो नंदी, जर तुझं पाप गेलं हे जर तुला ओळखायचं असेल तर फक्त पिंडीजवळ जा, तू नंदीजवळ, आणि तिथं गवताची पिंडी घे आणि नंदीच्या पाठीमागे उभा राहा. आणि ज्या दिवशी तो नंदी पाठीमागे तोंड फिरवून तुझ्या हातातली पेंडी घेईल त्या दिवशी तुझं पाप पोतारा नील झाला. हो, सगळे पाप गेले तुझ्या जीवनातले. हो, चालेल. मग तो कुठे गेला? तो पंढरपूरला गेला. 3 वेळेला स्नान केलं. स्नान केल्यानंतर गंगेचे मुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधम कुरु पापहं पापकर्महं त्रायमां कृपाय गंगे सर्व पापहरा भव. आज 3 वेळेला स्नान केलं, गवताची पिंडी घेतली आणि नंदीच्या पाठीमागे उभा राहिला. तो नंदी फिरला ना, हातातली पिंडी घेतली. खरं सांगा, आपण 12 ज्योतिर्लिंगाला जाऊन आलेले, खरं इमानदारी सांगा, नंदीचं तोंड कुणीकडे असतं? पिंडीकडे असतं, बरोबर आहे का नाही? नंदीचं तोंड पिंडीकडे. पंढरपूरला जाऊन पहा, पिंडीकडे नंदीचं तोंड नाही आहे, पिंडीकडे पाठ आहे आणि पाठीमागं तोंड आहे. विठ्ठल विठ्ठल. कुठं जायचं? तिथे एक मारुतीच्या मंदिरामध्ये नंदी आहे, त्याचा लय लांबलचक इतिहास आहे. फक्त माझा वेळ संपलेला आहे. पाठीमागे फिरल्यामुळे पिंडीकडे पाठ आहे आणि तीर्थाकडे तोंड आहे. त्या तीर्थाचं नाव काय आहे? आपल्याला फक्त चंद्रभागा नाव पडलं, माहिती आहे. एक सांगू कशामुळे चंद्रभागा नाव पडलं? चंद्राचा दोष गेला म्हणून चंद्रभागा नाव पडलं. काही एक आज लोक विचारतात का हो चंद्रभागा नाव का पडलं? ते म्हणतात असे, अरे इथं चंद्रासारखा आकार आहे. अरे समुद्रापर्यंत जाऊन आला ना येड्या, कमीत कमी मी तर 1000 ठिकाणी तसा आकार आहे. तिथंच काय घेऊन बसला? चंद्राचा दोष गेला. चंद्राच्या जीवनामध्ये जाणून बुजून केलं होतं, तो दोष गेला आणि त्याच्यामुळे नाव पडलं चंद्रभागा असं आहे ते. हो, आता चंद्राचा इतिहास पुढचा काही सांगत नाही, माझा वेळ संपून गेलेला आहे. मग तू जगा वेळेला एक तीर्थ करशील, त्या वेळेला ती करून वेळ पुरणार नाही. सगळे एकाच वेळेला घडतात. या अभंगाचं पहिलं चरण. अवघीचा तीर्थ घडती एक वेळा, अवघीचा तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा
कलिया चंद्रभागा कलिया आवगीच पापे गेली दिगांतरे आवगीच पापे गेली दिगांतरे आवघेचे बाबे गेली दिगांतरा आवघेचे बाबे गेली दिगांतरे काही लोक कीर्तनाला आलेले होते. ते म्हटले, महाराज अहो आम्ही माणसं थकून गेलो. आता आम्ही पहिले दुसरेच धिंगाणे करीत बसलो. आता गुडघेन कंबरन छातीन दुखू राहिली ना आम्ही कवा तेवढी 3 आणि 4 महिन्याची प्रदक्षिणा करणार. मग आमच्या जीवनाचं गेलं का आता. ते म्हणले मी सांगतो पण तुम्ही ऐकत असले तर, नसल ऐकत काय सांगायचं नडेल नाही. तुम्ही म्हणत असले बुवा तेच पुण्य आम्हाला मिळालं पाहिजे, ह्या जागेवर सुद्धा मिळवता येतं. पण नारायण बुवाचं सांगितलेलं नाही, ग्रंथाने सांगितलेलं जर तुम्ही 1 मिनिट ऐकलं, 1 मिनिट का म्हणून 2 तास ऐकतो ना, हो मग लवकर सांगा. लवकर सांगाल तुम्हाला भूक लागेल असेल तर. हो. पण तुम्ही सांगितलेलं ऐकत असाल तर, नाही तर काय नडेल नाही. ऐकणार आहे का सांगितलेलं? अरे ऐकूच राहिले ना. ऐकायचं काय आहे तर, नाही तरी आवाज पडूनच राहिला तुमच्या कानावर. ऐकू राहिले पण एक काम करा, सांगितलेलं ऐकायचं म्हणजे सरळ बसायचं. हां सरळ हंगा असं सरळ बसायचं. 2च मिनटं फक्त टाळी वाजवायची. तशी विलक्षणमध्ये बऱ्याच वाजवते तुम्ही, पण त्याचा काय उपयोग नाही. इथं टाळी वाजवायचा उपयोग नंतर सांगतो, पण मी सांगतो ते अगोदर जर तुम्ही ऐकलं तर. हो तेच पुण्य तुम्हाला घर बसल्या मिळेल, पण सांगतो ते ऐकावं लागल. काय सांगायचं? हरि ओम नमः शिवाय, 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 ओंकाराय नमः शिवाय, हरि ओम 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 नमः शिवाय, ओंकाराय नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओ हरि ओम नमः शिवाय, 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 ओंकाराय नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओंकाराय नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओंकाराय 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 नमः शिवाय, हरि ओम 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 नमः शिवाय, ओंकाराय 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 नमः शिवाय, अमरकंठाय 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 नमः शिवाय, अमरकंठाय
अंतर्ज्वाला हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओंकाराय नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओंकाराय नमः शिवाय ओंकाराय नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय तुम्ही म्हणाल 2च मिनिटामध्ये एवढं फळ हो 2च मिनिटात नाही आता हे तुम्ही मंत्र पाठ केला आता घरी बसलेल्या ज्याचे गुडघे दुखते ज्याचे कंबर दुखतं पण तो ओंकारेश्वरला जर जाऊन आलेला असेल तर ओंकारेश्वर त्याला घरी बसून दिसल पण त्यांनी बसल्यानंतर बाकीचं संसाराचं राहडगाडगं आणि न ओढता देवाचं चिंतन करावा तेच फळ तेच चिंतन केल्यानंतर घरी तुम्हाला मिळेल ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई माऊली विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई जय जय ठोबा जय जय ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई ठोबा रखुमाई 5 मिनिटं माझे बाकी आहे बाबा येऊ राहिले येऊ द्या 5 मिनिटं माझे बाकी आहे थोडंसं चिंतन सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो बाबा पण तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतील हो कारण त्याचं कारण असं आहे 2 तासाच्या पुढे मी कधीही जात नाही जातही नाही आणि जाऊ बी देणार नाही कीर्तन अभंग राहिलेलं आहे अभंगाचं एकच चरण सांगितलं मी अजून 3 चरण बाकी आहे म्हणजे अजून असे मला वाटतं बेक बे बे 2 4 बेत्रिक 6 तास अजून लागल तुमची इच्छा असेल तर मी चालू ठेवतो हो तुमची कारण मी स्वतः बसलेला आहे फक्त राहिला प्रश्न टाळकऱ्याचा त्यांना विचारल्याशिवाय तर मला काय पुढे जाता येत नाही कारण ते कसे पाठी राखे ते म्हणले आम्ही इकडच्या इकडंच पाठीमागं निघून जाऊ तुमचं तुम्ही चालू द्या पुढं तेव्हा ते हसायला लागले कारण त्यांची लेफ्ट राईट सुरू झाली कीर्तन हे 2 तास असतं हो त्याच्यामुळे 2 तास माझे संपत आलेली जी 5 मिनिटं आहे आपण ज्यांच्या प्रित्यार्थ ह्या ठिकाणी जमलेले आहोत ते पांजन बंधू हो गुमनर असतील त्याच्यानंतर लगदिरे असतील अजून बिडगर असतील अजून कुणी असेल त्यांच्या सर्वांच्या चरणावर वंदन करतो ते तीर्थयात्रा करून आले त्यांचं तीर्थाचं फळ सर्वांवर त्यांच्या परिवारावर आणि तुम्हाला सांगायचं त्यांना उपयोगात यावा त्यांनी ती चिंतन करीत आले ओंकाराचं जप करीत आले आणि आज ती सांगता म्हणून मला कीर्तनासाठी उपस्थित केलं त्यावेळी तुम्ही आलेले जे श्रोते आहेत जे घरी राहिलेले श्रोते आहेत तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो दारू पिऊ नका तुम्ही म्हणाल दारू का पिऊ नका दारूचे फायदे आम्हाला माहिती आहे तुम्ही म्हणता दारू पिऊ नका काय दारूचे फायदे दारू करणारे पिणाऱ्याच्या घरी चोर येत नाही दारू पिणाऱ्याला पिसळलेलं कुत्र कधी चावत नाही अजून दारू पिणार लई फायदे पण थोडे सांगा तुम्ही काय लई सांगून काय उपयोग नाही दारू पिणाऱ्याला कुत्रं चावत नाही याचा अर्थ हा पिसळलेल्या कुत्र्यापेक्षाही जास्त ते पिसळलेलं कुत्रं सुद्धा विचार करतं अरे हे आपलंच गिऱ्हाईक दिसतंय हे सगळं त्याच्यामुळं ते पिसळलेलं कुत्रंही जवळ येत नाही चोर का म्हणून येत नाही चोराला न्यायासाठी काही राहतच नाही तर येईल तरी काय कामाला तुम्हाला घरातच लेकरं बाळ केले हो म्हणून काही गोष्टी ज्या आहे जीवनामध्ये मुलाबाळांना चांगले संस्कार करा बाबाजी आलेले आहे सर्वांनी टाळ्या वाजवा हो आलेले का जवळ आलं काय बाबा नाही अजून बरं आल्यानंतर बाबा आल्यानंतर मी कीर्तनाला पूर्ण विराम देतो तोपर्यंत
तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळ्याने केली आहे. ह्या अभंगावर आपण थोडा वेळ 1 तासभर चिंतन केलं. आता मी तुम्हाला एक विनंती करतो, ज्यांनी माळ घातली नसेल त्यांनी बाबाजींच्या हाताने माळ घालून घ्या आणि एक करा, चांगले संस्कार करा, 2 दिवस आनंदाने जगा. हो, एक सांगू, सगळं दुर्लभ, एक सांगू का, सगळ्यात दुर्लभ, पैसा महत्त्वाचा नाही, तुमचं जीवन खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला ईश्वराने फुकट दिलेलं आहे, ते वाया घालू नका, एवढीच विनंती करतो मी, दुसरं काहीच नाही. मी एक विनंती का करत असतो नेहमी, ही का करत असतो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो, मला एक गाडीवाल्यानी घेऊन चालला होता कीर्तनाला. हो, आणि कीर्तनाला घेऊन चालल्यानंतर त्यावेळेला मोटरसायकल चाललो होती, एवढाच गुडघा राहिला ट्रकपासून बाजूला, आणि त्यावेळेला मला वाटतं हा रोड लईच चिवळ होता, अशा टपरेबले होते, आता तो भयान चालतो तो. मग मी म्हणलं मला खाली उतरू दे. तो म्हणलं काय झालं, काय झालं, खाली उतरलो. त्याला म्हणलं जाऊ, तुझी गाडी कुठं जायचं तेवढं जाऊ दे. हो, तो म्हणलं काय झालं काय पण नेमकं. अरे एवढाच गुडघा राहिला होता, तू त्या गाडीवाल्याला खालून हात सोडून बोलू राहिला, तुला काही लाज आहे का. अरे पण येड्या, तुला माहिती आहे का तुझी गाडी बाजारात मिळते, माझी गाडी बाजारात नाही मिळत. हो, हां, आणि तू खुशाल की त्याच्याजवळून गाडी घातली, बाजूला उभी कर, त्याला तू जाऊ दे, तुझी गाडी जाऊ दे, मला नाही यायचं तुझ्या गाडीवर. तेव्हा ड्रायव्हर पुढं बसले, ड्रायव्हरला गाडी बिडी सांगडू देत नाही आपण, हळू चाल. हो, का बरं, त्याची गाडी बाजारात मिळते, माझी गाडी बाजारात मिळत नाही. हो, आणि म्हणून एक काम करा, कालची जे घडलं ना, हे निशामध्ये घडत असत्या काही गोष्टी. निशा गांगुडे बाबा होते, गांगुडे बाबाला सुद्धा मी तोंडावर सांगितलं, त्यांचा समाज असेल इथं. गांगुडे बाबा ते लोक काय बोलले, ते म्हणे गजानन महाराज गांजा पित नव्हते का, आणि तुम्ही काय सांगायला लागले बाबाला गांजा पिऊ नका नामकं करून. मी म्हणलं हे अण्णा, तू मला गजानन महाराजाचं उदाहरण सांगितलं, गजानन महाराजाला तहान लागल्यानंतर कोरडी विहीर भरून आली वर. हो, शेतकऱ्यांनी पाणी दिलं नाही आणि काय नाही, तिथून पुढं थोड्या अंतरावर गेली, कोरडी विहीर भरून आली अण्णा. आता कुठं गजानन महाराज आणि कुठं हा तुम्हाला सांगायचं भोजराज आणि कुठं गंगा तेली. हां, कोणाची बराबरी कोणाबरोबर चालेल का अण्णा. टेशीनं गाडीच्या खाली उतरून दिल्यावर गाडी बंद पडली, माझ्याकडे काय पाहू राहिले. हो, अरे कोणाचा अधिकार कोणाला कसा येईल अण्णा. म्हणून एक गोष्ट आहे जीवनामध्ये, काही गोष्टी ज्या आहे तुम्हाला सांगायच्या म्हणजे बंधूंनो, आपल्याला तो अधिकार जरी मिळणार नाही पण काही गोष्टी जरूर करा. हे बंधू जे आहे ते सत्कार करणार आहे, अलग लक्षामध्ये. बाबा आलेले का नाही. हां, ट्रॅफिकमध्ये आहे, बरं बरं बरं. मग मी माझं संपवलं चालेल ना. हो, तर त्याच्यामुळे एक काम करा, मुलाबाळांना चांगले संस्कार करा, वेळ देत चला. इथं बसलेल्यापैकी आईसाहेब, आपल्या मुलाकडून कोणी हरिपाठ पाठ करून गेला त्यांनी वर हात करा. ते ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या लेकरांसाठी हरिपाठ लिहिलेलं आहे. तुम्हाला हरिपाठ असं समजू नका, हे सगळं शास्त्राचं सार म्हणजे हरिपाठ आहे. हो, सगळ्या शास्त्राचं सार म्हणजे हरिपाठ आहे. तुम्ही पाठ करून घेतला नाही आणि खुशाल 1500 रुपये घेऊ राहिले तुम्ही. हा, तुम्हाला काही डोके बिके आहे का नाही. हे पैसे बंद करायलाही तुम्ही सरकारला उद्या सांगून. हो, हे यांचे एवढे डोके जड पडले की लेकराकडून हरिपाठ सुद्धा पाठ करून घेतला नाही. कशाला कीर्तन ऐकता तुम्ही. हा, नसलेली गर्दी, उगीच शिरा करायला 2-4 पाटे वाढवा, शिरा करायला लागतो विनाकारण. हा, लेकराकडून तुम्हाला वाटतं का लेकरून हरिपाठ पाठ करणार. 40 दिवसामध्ये हरिपाठ पाठ होतो, 40 दिवसात. हो, मी असं नका समजू मी मेंढरा माग असताना हरिपाठ पाठ करेल, पुन्हा रट्टी बी खायली शेतकऱ्याची. हो, हरिपाठ पाठ करता करताच मेंढर दुसऱ्याच्या वावरात गेले. हो, तुम्ही असं समजायचं कारण नाही, हरिपाठ पाठ केलाच पाहिजे. हो, करून घेतला पाहिजे. यांना का म्हणून नाही बोललो, कारण हे कधी मार्केटमध्ये राहते तर कधी कोणत्या गावाला राहते, कधी हे यांचं घरीच नाही. पोरगं तुमच्या ताब्यात असतं म्हणून तुम्हाला सांगितलं, जरूर लेकरासाठी अर्धा तास 15 मिनटं देत चला. तुम्हाला मिसरी लावायला वेळ मिळतो, तुम्हाला नवऱ्यासंग भांडायला वेळ मिळतो, सासू संग भांडायला वेळ मिळतो, तेवढाच मिळत नाही का तुम्हाला वेळ. 15 मिनटं लेकराकडून हरिपाठ पाठ करून घेतलाच पाहिजे. हो,
तर तुमचं कीर्तन ऐकायचा उपयोग नाही, तर काही उपयोग नाही तुमचा कीर्तन ऐकून. तुम्हाला सांगायचं म्हणजे हो, जीवनामध्ये माळ घालून घ्या, मुलाबाळांना चांगले संस्कार करा, थोडा वेळ देत चला, नुसत्या पैशाला वेळ देऊ नका, लेकरांना पण वेळ देत चला. तुमच्या सर्वांच्या चरणावर वंदन करतो आणि भजनी मंडळाचा राहिलेली भैरवी यांना छानसं देतो, तरच आम्ही पुढच्या वेळेला तुमच्या कीर्तनात टाळ घेऊ, नाही तर आम्ही तुमच्या कीर्तनात टाळ घेणार नाही. हो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, 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 तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखनिया, विठ्ठलाची एक देखनिया, देखनिया देखनिया, अवघीत पापे गेली दिगंतरी, अवघीत पापे गेली दिगंतरी. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, 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 अवघीचा पापे गेली दिगंतारे, अवघीचा पापे गेली दिगंतारे. वैकुंठ पंढरी देखनिया, वैकुंठ पंढरिया, वैकुंठ पंढरी, वैकुंठ पंढरी. वैकुंठ पंढरी, वैकुंठ पंढरी. वैकुंठ पंढरी वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया. वैकुंठ पंढरी देखली, पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया,
देखनिया वैकुंठ पंढरी वैकुंठ वैकुंठ पंढरी देखनिया वैकुंठ पंढरी देखनिया 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 अवघित बापे दिगंबरे अवघित बापे दिगंबरे आपल्या परिसरामध्ये 4/3/26 पासून बुधवार कुंदलगाव क्षेत्र कुंदलगाव इथे आणि षष्ठी निमित्ताने हा उत्सव सुरू होत आहे. कृपा करून जवळच्या परिसरातील सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. बाबा आलेले हो हा बरं 5 मिनिटात बाबा आलेले आहे. 2 मिनटं कोणी उठू नका सर्वांनी. कारण कसं आहे आपणही आपल्या संस्कृतीचा थोडाफार स्वाभिमान बाळगलाच पाहिजे. लई देहाचं कौतुक करूनही चालत नाही. काही देहाचं कल्याणच त्यांच्या सहवासात होतं. आता ते आले 2 मिनटं आपल्या परिसरात वैभव येते तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला जर आपला स्वाभिमान राहिला नाही तर मग कोण बाळगील असा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे 2 मिनटं हो फक्त एकच करा 2 मिनटं जर भजन केलं तर माझ्या मताने चांगलं राहील. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 भद्री नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण आरती घ्यायची आहे ना. नर्मदा मैयाची आरती कोणाच्या पाठ आहे मोबाईलमध्ये काढा ना. नर्मदा मैयाची आरती घ्यायची आहे. 2 मिनिटं सगळ्यांनी मला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 बोलिले बोले वेडे बाबुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा राखा माया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम खाली समाधान तुमचे देखील चरण उठावेचे मनायत नाही नारायण सुरवाडीत पणे येथे सापडले तेने आता उठावेचे मनायत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला आता उठावेचे मनायत नाही नारायण आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळते आज पुरवले नवस धन्य काळ हा दिवस पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही
वाढते माळा आजे पुरवले नवस धन्य काळ हा दिवस प्रेमारती गोविंदा देव वाढते धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन माळा पोळा मुकुंदा हो वाढते प्रेमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवासी देखून राहिलो तटस्थ ते लोचना नित्य करते अवलोकन सुख करता दुःख करता वार्ता विनाची पूर्वी पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामाना प्रती जय देव जय रत्ना खचित गौराज गौरी कुमार चंदनाचे ओढे कुंकुम दजरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रंजनो पोरे चरणी आगरिया जय जय देव जय मंगल मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामांना कृती जय देव जय लंबोदर पितांबर वंदना सोळा सोंडा वक्र तोंडा दास रामाचा वाडवाय संकाडे बाबा निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय हे 28 विठेवायो बाबा मांगे कुमाय देवी पुंडलिकाचा भी प्रब्रह्मालिका चरणी वाई भीमा उद्धरी काळा काळा कर ठेवून कटी कासे पितांबर देव सुरवर निती भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जेवलं जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती व साधू जनयते चंद्रभागी माझे स्नानज करती दर्शनाला मात्र केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भगवळते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जगा जय देव आरती ज्ञान राजा मा कैवला देदा देव जसा संत मनो वेदना माता नाराज लोकले ज्ञान जगे हिरण्यनाथे कोणे अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवते साधू ब्रह्मच केले रामाजनाथडे चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवते साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखव्या माते तुकारामा राघवे सारनाथ पाषाण तारिले कैसे कोवाचे आवंगर केले आदि तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सचिदानंद मूर्ती पायी दाखव्या आरती तुलनेशी ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद पायी दाखव्या आरती तुकारामा आरती एकनाथा महाराजा समर्थ देवोनी तुझोर जगात जगन्नाथ दियकनाथ एकनाथ नाम सार वेद शास्त्र संसार सुखना महामंत्र वेद दियकनाथ महाराज समाज श्रीमंत चितोर जगात जगन्नाथ दियकनाथ एकनाथ नाम घेता सुख वाढते चित्तानंद गोपाळ दाता धनी महाराजा समर्था देवोनी तुझोर जगत गुरु जगन्नाथ आरती एकनाथ ओम जय जगदानंदे मया जय आनंद कंदे ब्रह्मा हरे हर शंकर रेवा शिव हर शंकर रुद्र पालंते ओम जय जगदानंदे देवी नारद शारद तुम वरदाय अभिनव पद चंडे ओ मैया अभिनव पद चंडे सुर नर मुनि जन सेव सुर नर मुनि जन सेव
देवत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवा द्रुमक वाहन राज वीणा वादयन्ति ओ मैया वीणा वादयन्ति झुमकत 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 जननन 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 रमते राजनंदी ओम जय जगदानंदी देवी बाजत ताल मृदुंग सुरमंडल रमत ओ मैया सुरमंडल रमते तोड़े तान तोरडड तोरडड तोरड रमते सुरवंती ओम जय जगदानंदी देवी बालवन पर आप विराज नच देने आनंद ओ मैया नच देने आनंद गावत गंगा शंकर शेवत रेवा शंकर तुम भव में टंगी ओम जय जगदानंदी मैया जी के कचन थाल बेरा आगर बाते ओ मैया आगर कपूर बाते अमर कंठ में विराजत घाटन घाट विराजत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती नित्य दिन दो कोई पड़ गावे ओ मैया जो गावे पड़ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरे हर स्वामी मन वांछित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी ओ मैया जय आनंद कंदे ब्रह्मा हरे हर शंकर रेवा शिव हरे शंकर रुद्रे पालंदे ओम जय जगदानंदे ओम जय जगदानंदे मैया जय आनंद झाली लोकांगणवंते चरणात डोळ्याने
मी सदीक्षा घेऊ परमानंद गिरी गुरु ते नाम शिकरी महंत 108 झाले महंत 108 झाले त्र्यंबकेश्वरी त्र्यंबकेश्वरी आरती स्वामी सोमेश्वरानंद गिरी आरती स्वामी सोमेश्वरानंद गिरी चेतकुलेश्वर सारंगे रमणाथेश्वर मन विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू पत्रबळ ठेवा त्याच्यावरती थोडं 2 मिनटं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवजलीश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्रीं जनार्दनाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः ओं जनार्दनाय नमः ओं नमः पार्वती पति हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्ता 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 लक्ष्मण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय स्वामी मंडलेश्वर सद्गुरु महाराज की जय बजरंग बली की जय मातो श्री मासा माता के सर्वेश्वर भगवान की जय गो माते की जय मृत्युंजयेश्वर भगवान की जय चलो ऋषिश्वर भगवान की जय सारंगेश्वर भगवान की जय रामनाथेश्वर भगवान की जय हरिओम हर हर महादेव नर्मदा मैया की जय हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे तर वेळ पुष्कळ झाला आम्हालाही थोडंसं उशीर झाला थोडंसं म्हणजे बराच उशीर झाला आम्ही बाहेर निघालं का गिऱ्हाईक बसलेच राहते त्याच्यामुळे थोडंसं तर आता थोडक्यात सांगायचं असं आज सगळं मात्र विज्ञान आणि दैविक शक्तीचा अनुभव मात्र एवढा आला तरी मात्र तो वाटत नाही का दैविक शक्तीचा अनुभव आहे म्हणून तर म्हणून देवाची शक्ती नाही असं म्हणायचंच नाही देवाच्या देवळातला देव आपल्याबरोबर बोलत नाही आणि आपल्या क्षणोक्षणी पावलं पावली मात्र आपल्याला जो अनुभव येतो तो नर्मदा मैयाच्या परिक्रमातून आपल्याला अनुभव येतो तो मनात जी गोष्ट मात्र आपली चेतवली का तुम्हाला मात्र भूक राहू देत नाही म्हणून मात्र हा अनुभव आणि आपल्या सर्वांमध्ये दैविक शक्ती आहे पण दैविक शक्ती ही मात्र नम्रतेने दैविक शक्तीचा आपल्याला अनुभव येतो नर्मदा मैयाची परिक्रमा केली म्हणजेच नम्रता प्राप्त होते जिथं तिथं मात्र देव दिसायला लागतो प्रत्येक मात्र जो आपल्याला सहकार्य करतो ना तो देवाच्या स्वरूपात सहकार्य करतो असं तरी मात्र तुमच्या सगळ्यांमध्ये 33 कोटी देव भरलेले आहे परंतु इथं मात्र किती सहकार्य केलं तरी इथं मात्र त्याचा अनुभव येत नाही पण नर्मदा मैयाच्या परिक्रमातून एखाद्याने पाणी दिलं 2 घास प्रसाद दिला कुठंतरी मात्र काहीतरी सहकार्य केलं ना तर तिथं निश्चित मात्र असं वाटतं की नर्मदा मैयानेच आपल्याला हे सहकार्य केलं म्हणून मात्र ह्या दैविक शक्तीच्या अनुभवातूनच आपली आतील दैविक शक्ती जागृत होते आणि मग मात्र आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते हेच मात्र जगाच्या समोर मात्र आपल्याला सांगायचं आहे आणि हे गरजेचं आहे म्हणून मात्र तुम्ही सगळ्यांनी केलं पुढं मागं जर समजा दैवयोगाने जर समजा वेळ मिळाला तर याच्याबद्दल जास्ती माहिती सांगू पण आज रोजी मात्र तुम्ही सगळे वेळात वेळ काढून मात्र ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले जे कार्य धर्मकार्य आपण करतो आहे ना ते फक्त सुखशांतीसाठी करतो आहे म्हणून मात्र आपण काय म्हणतो इथं तिथं म्हणजे तुम्ही दिसावा श्रीहरीची जनार्दना अशी भावना ज्याच्यामध्ये होते ना त्या परिवारात त्याच्या जीवनामध्ये सुखशांती मिळते आतापर्यंत सुखशांतीचा तुम्ही अनुभव घेतला आज मात्र पाहिलं जर समजा एखाद्याच मात्र आपण म्हणतो ना सुखशांती म्हणजे काय एक बाह्य सुखशांती आणि एक आंतरिक सुखशांती आत्म्याला जी शांती मिळते ना तर ती शांती कायमस्वरूपी टिकणारी इथं पण आणि वर पण बाह्य जी सुखशांती आहे ना ती टिकणारी नाही बाह्य सुखशांती म्हणजे काय पाण्याचं सुख खाण्याचं सुख चालण्याचं सुख बोलण्याचं सुख झोपण्याचं सुख हे टिकणारं नाही जे आत्म्याला सुखशांती मिळते ना ती मात्र इथं पण शरीर सोडल्यानंतर पण आहे आणि हीच अनुभूती आपल्याला नर्मदा मैयाच्या परिक्रमातून येते नाही तर बाह्य सुखाचा अनुभव घेतला आणि नर्मदा मैयाच्या परिक्रमा केली ना
तर ज्याला मात्र आपण एक सांगतो ना, जसं मात्र बिना गोळ्या घ्यायची ज्याला झोप येते ना, त्याच्याच घरात सुख शांती आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा केली तर बिना गोळ्या घ्यायची झोप येत असते, म्हणून तिथंच सुख शांती. बरोबर आहे. काही काहीला मात्र आता घर असूनच झोप येत नाही, गाडी असूनच झोप येत नाही, गाडी नसूनही झोप येत नाही, आणि घर नसूनही झोप येत नाही, कर्ज असूनही झोप येत नाही, कर्ज नसूनही झोप येत नाही बिना गोळ्या घ्यायची. हां, खातो त्याला झोप येत नाही, पितो तर त्याला मुळी झोप येत नाही. पण झोप केव्हा येते का तुमच्या घर परिवारामध्ये एकमत एक विचार राहील, एकमेकाबद्दल प्रेम जवळ राहील, म्हणजे शांती राहील ना, तेव्हा बिना गोळ्या घ्यायची झोप येणार. तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश राहील ना, त्या टायमाला बिना गोळ्या घ्यायची झोप येणार. आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्याही प्रकारचा आजार नसणार ना, त्यांनासुद्धा बिना गोळ्या घ्यायची झोप येणार. म्हणून मात्र या नर्मदा मैयाच्या या नर्मदा मैयाच्या परिक्रमाच्या वासियांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबाजींच्या सगळं साधू संतांच्या सगळ्यांच्या देवी देवत्यांच्या साक्षीने मात्र सांगतो, तुमच्या सगळ्या परिवारामध्ये जी खरी सुखशांती पाहिजे ना, ती सुखशांती मिळावा. म्हणजे तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार, एकमेकाबद्दल प्रेमजवळा वाढावा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा, तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा, सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभावं, तुमच्या कष्टातून प्रयत्नातून या असं धर्मकार्य मात्र तुमच्या हातून घडत राहावं. आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी अन्नदानाची सेवा केली, याला धर्मकार्य म्हणतात. या धर्मकार्यात जी जी सेवा तुमच्या हातून घडल ना, त्या सेवेतून तुम्हाला दैविक शक्तीचा अनुभव, चांगल्या पद्धतीचा अनुभव येवा. तो अनुभव आल्यानंतर आता इथून पुढं जर समजा आता कांद्याला तर भाव नाहीच, पण एखाद्याचे कांदे असतीलच, जर भाव जर चांगला मिळाला तर तुम्ही म्हणा आता परिक्रमा करून आलो म्हणूनच भाव चांगला मिळाला. हां, धर्मकार्यात मात्र जी सेवा करतात ना, त्या सेवेतून पुढं मात्र जे कार्यामध्ये चांगल्या पद्धतीचं भरभरून मात्र यश मिळतं किंवा अनुभव येतात ना, त्यातून आपण म्हणतो ते कार्य केलं म्हणून हे झालं. अशाच पद्धतीनं हाती घेतलेल्या कार्यामध्ये भरभरून उत्साह वाढवा, भरभरून यश मिळावा, चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळावा, चांगल्या पद्धतीचं मात्र जर समजा तुम्हाला 2 रुपये आले तर तो परपंच चालून मात्र 2 रुपये मागं पडावा, 2 रुपये मात्र धर्म कार्याला लागावा, 2 रुपये तुमच्या डोक्यावरचं कर्ज मात्र खांद्यावर यावा. आता तुम्ही म्हणा फक्त खांद्यावर ठेवलं, तुम्ही डोक्यावर घेऊन पाहता डोक्यावर जड झालं, खांद्यावर घेऊन पाहता खांद्यावर जडच होत असतं, मग खांद्यावरून एक दुसरं खालीच टाकून देते. हेच मात्र खांद्यावर राहू नये, खांद्यावरून खाली यावा, तुम्ही सगळे कर्जमुक्त व्हा, सुखी समृद्धीत आनंदी आनंदात आमच्या दुंडोळ्याला अखंड चंद्र सूर्य असेपर्यंत दिसावा झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू. नमः पार्वती पती हर हर महादेव, बालकृष्ण भगवान की जय.